गाडीची स्टेअरिंग गर 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 घुमवली आणि तिथं होतो इथं आलो. यशनी सगळ्यांची ओळख करून दिली भाऊ. हा प्रसाद. त्यानंतर हे आमचे उदय भाऊ, या आमचे मित्र ललित आणि सिद्धार्थ. आम्ही अशा हॉटेलमध्ये थांबलो होतो ना, तिथं स्विमिंग पूल पण होता. मग स्विमिंग पूल मध्ये 100 रुपयाची वसूल केली डायरेक्ट पोरांनी. आम्हाला मस्त साऊंड सिस्टीम दिली. मग पोरं काय 1.5 तास फुल एन्जॉय करणार होते. पोरांनी डायरेक्ट 100 रुपयाचं वसूल केले. इथं गाणे लावायला दुसरं तिसरं कोणी नव्हतं, स्वतः मीच होतो. त्याच्यामुळे काय आपल्या लेवलचे गाणे लावले डायरेक्ट. गौरव म्हटला आज जास्त धिंगाणा घालायचा आहे, जास्त झापूक झुपूक होणार आहे. बरोबर स्वप्नील पण होता बरं का. बाकीचे आमच्या सिस्टमने खाली बसून घेतलं होतं डायरेक्ट. काय आम्ही आलो सगळे जेवायला. जेवण झालं आणि बाहेर आलो. इथं डायरेक्ट बुफे जेवण होतं हो. आधी म्हटलं चॅनल सबस्क्राईब करून टाका हो. तेवढ्यात आमचं इकडे फोटोशूट चालू आलो लगेच. आपल्या सरच्या राजाच्या जोडी हॉटेलमध्ये नाही राहणं तर शोभून दिसते. त्या माशांची मजा बघता बघता इकडे बॅडमिंटन चालू आलो. कोणी प्रसाद बसले मग बॅडमिंटन खेळत. आम्ही लहान नाही पण लगेच आम्ही इकडे घसरगुंड्या खेळायला आलो लहान पोरामध्ये. आम्ही आता फक्त चार्जरचे पॉईंट शोधत होतो. आम्हाला मोबाईल चार्जिंग लावायचे ते. काय आपण इथं आपला मोबाईल लावलेला होता. चार्जिंग व्हायची वाट बघायची होती. इथं तर आतुरून पंप पडले हो. सकाळी सगळ्यांनी आवरलं आणि मग काय निघालो आम्ही बॅग बिग बारवून नाही का नाश्ता करण्यासाठी. दुसरी साखर बघा आम्ही डायरेक्ट हॉटेलमध्ये फ्रेश डायरेक्ट इकडे आता नाश्त्यासाठी प्लॅन करतोय. बघू आता नाश्त्यासाठी पोरं कुठं गेले, कुठं प्लॅन करतोय, कुठं बसलेले ते. सगळ्यांच्या डोक्यात एकच विचार आहे की इथं मासे भारी दिसते आणि मग सगळे इथं मासेच बघत बसतंय. आम्ही बॅग बिगा ठेवल्या मग आलो इकडे नाश्ता करायला. आजचं सगळं नाश्त्याचं नियोजन आमच्या अभिभाऊचं होतं माहिती का. आमचा तोपर्यंत नाश्ता होतोय तोपर्यंत सौरभ मांडे व्लॉगला सबस्क्राईब करा, सौरभ मांडे क्रिएशनला फॉलो करा आणि तोपर्यंत भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.